अरे देवा, ही निबरी काय इथंच बसलेली आहे काय माहिती. हा, फार आयुष्याचं वाटोळं केलं या म्हाताडीने. हा, कशी सासू भेटली गाडीची. हा, माय पोरीने पार वाट लावली माझी. मामी, कंबारडा गेलं पार काम करू करू काय सांग आता. जावाई आल्या का तुम्ही? पाणी बिणी भरून फवारून बिवारून खुरपून माणसं येत का माग खुरपायला? हा मग काय, तुम्ही सालाचा गडी ठेवलाय ना. आता हा? सालाचा गडी आमच्या म्हणजे राहायलाच पाहिजे ना तुम्हाला. मग तवाच म्हंटल मला सगळं हा? करायला लागल. नाही म्हशी म्हशी एवढं पोट आहे माझं. हा? मला काम केलंच पाहिजे. हा, अहो करायच लागत. हा बरोबर आहे. तसं पोट कसं बर? नाही तर कसं. मग ते भेटलं मला तुमचं ध्यान. हा. हा, काम नव्हतं. हा. केलं तिच्या बरोबर लग्न आणि झालं पण आयुष्याचं वाटुळ. अहो ती आली म्हणून तुमचा परपंच झाला. नाही मामी, हा? पाया पडतो बाबा तुमच्या. पुढच्या जन्मी मला अशी बायको नको. हा, असं कुठं असतंय का? अहो हा? गरीब गाई आहे. हा, गरीब गाईन पोटात हा. काय काय सांगा आता तुम्ही. काय तुम्ही हा, चान्स घेता? काय चान्स घेतो आम्ही? हा? गरीबाचा. गरीब गरिबी तर काम करू करू इथं माझ्या पार पोटाच्या आतडी वाळायला लागली. आणि तुम्ही काय सांगता? जिथं ती वाई जाईन तिथं पाणी पायी देईन तिथं पाणी काढी. नाही तर कसं. हा, असं होत तर मग द्यायची होती एका जहागीरदाराला. जागीरदारालाच दिली. हा, काय बोलता काय बराळाता. असं माहिती होतं काय पोटात मळीन पोटात काळी. तुमची शिकवण आहे सगळी. हा, आम्हाला काय धंदा आहे तेवढाच आहे. कुठे गेली? तिला जरा चहा पाणी करायला बोलवा जरा. ती नाही करणार चहा बी काही. का? रिकामट्या माणसांना. रिकामट्या माणसाला मग असंच आहे. रिकामट्या माणसाला करा मग उद्यापासून जा दोघी माहिली की. जाऊ, आम्हाला दोघींना येते. आई पटात तुम्हाला मामी. पटल्याशिवाय केलं का? बैल करून टाकलाय मला पार बैल. तुम्हाला बैलच व्हावा लागेल. त्या बैलाला तरी एक दिवस बैल पोळ्याच्या दिवशी आराम भेटतो, पण मला इथं काहीच नाही ना. हा, मग आराम भेटन. आराम घेतला तर काय आराम तोंडात गुढी पाहिजे. हा, काय माझ्या तोंडातून फवारात चाललाय. फवारा चाललाय. तेव्हा तर तुमची पोर लई म्हंटली, अहो माझ्या घरी असं माझ्या घरी तसं. 4-4 नोकर ठेवलं, तुम्हाला काम नाही करायची गरज पडणार. वर गरीब म्हणे तुम्ही तिचा फायदा उठावला. बोलवा ना तिला इकडं. मारितो तिचा 2 चापा बघतो. कपड्याला त्याचं काय केलं? 4,000ची कपडे तिला घेतल्या तर मला काय? आता आमच्या काय घ्यायला? काय घ्यायला म्हणजे? आम्हीच कसं पोट भरितो आमचं आम्हाला माहिती. काम करून पैसे आणून तुम्ही तुमच्याकडे देतो, मग काय कपडे नको का? आम्ही पण खर्च करतो घरामध्ये. आम्ही काय खातो? तिला 4,000ची कपडे आणली काल. मग तिला नको का कपडे? आणि मला सोडा असा सांड नाही. आता ती बाईची जाते, पुरुषाला काय करायचं सजून नजून. असंच फिरवतो ना गावामध्ये पोळ. काय गावात फिरता? मग दिली एवढी मोठी. तुम्ही असं करा, मला ती फारकत देऊन टाका. मला काही ते जमणार नाही. पार तुम्ही दोघींनी ना पार नको नको करून टाकले. मागच्या आठवड्यात 4 दिवस जुलाबाव बसलेलो तरी पण तो बैल आजारी पडला तर मला अवताला चुकलं. तुम्ही काय बोलावं? अहो जावाई, तुम्ही चिकनच तेवढं खाता जुलाब वयासारखं. चिकन म्हणजे किती 5-5 किलो आणता काय? 5-5 किलो आमच्या घरात नेहमी 5 किलो असते. अहो जरा माझ्या तोंडा पाहून बोला तुम्ही. तुम्हाला निदान अर्ध तर लागत चिकन. माय पुरी काय 2-2 खडं नाही खाते, अर्धा किलो तुम्हालाच लागत. 40 किलोचा फुलकोबी 70 किलोचा झालाय खाऊ. आता 70 किलोचा झाला तर वच्याच बाया तशा. इथं काबाड कष्ट म्या करायचं, मालमत्ता तिला चारायचा. पुरुषाचं कामच ते काम करायचं. पहिलवान बनवा तिला. आता पहिलवान सगळ्याच बाया तशा होत्यात. ते मला काही जमणार नाही. तुम्ही जर मला जावयासारखी वागणूक दिली तर राहील, नाही तर ते टिपरीत गेलो. मला काही नको, बायको नको, सासूरवाडी नको. पुढं मला काय बाबा मारून घेतोय येड्यावानी. सुचली आणि घर जावई झालो. घर जावं आता आम्ही म्हणलं वा तुम्ही झालं, तुम्हाला गरज होती. आम्हाला काय गरज होती? गरज होती. आता तुम्हाला वाटलं कुठं पोट पाणी भरावं, सासू इथं भरावं. मग काय मी जसं काही गावामध्ये ताटलीच घेऊन फिरत होतो. ताटलीच आई बापांचं ऐकलं असतं तर ही वेळ माझ्या नसती आली. तुम्ही काय फिरलं? तुम्ही फिरलं म्हणून आम्ही बोलावलं ना. आमच्या गावात चूक झाली काय? अशाच पोराच्या उलट्या बाबा.